आमच्या सह्याद्री पिंपळे गावच्या वतीने सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की ज्या ज्या समाज बांधवांना धम्म बांधवांना 6 डिसेंबरच्या वेळेस मुंबई चैत्यभूमीला जाऊ शकत नाही, त्या बांधवांनी सह्याद्री पिंपळेला येऊन इथे बाबासाहेबांची आस्थे आहे, तर सह्याद्री पिंपळेला येऊन तिथे त्यांचे दर्शन घ्यावे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण अशा ठिकाणी चाललो आहे की 14 एप्रिल निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित असलेल्या ठिकाणी चाललो आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थी जिथे आहे तिथे आपण चाललेलो आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर काही मोजक्याच ठिकाणी ह्या अस्थी ठेवण्यात आला आहे. त्याच्यापैकी एक ठिकाण आहे आपलं नाशिक, आणि नाशिकमध्ये जिथं बाबासाहेबांच्या अस्थी आहे आपण तिथंच चाललो आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला अस्थीचं ठिकाण कुठं असणार आहे आणि कुठून कसं जायचं आहे तुम्हाला प्रॉपर गाईड सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मसरूळ गावामधून जो आडगावला रोड जातो त्या रोडने येऊन या चौफुलीवर आम्ही आलेलो आहे. तुम्ही डायरेक्ट पंचवटीमधनं पण येऊ शकता आणि ह्या रस्त्याने तुम्हाला सरळ सरळ पुढे जायचं आहे. आडगाववरनं सरळ आल्यानंतर मग इकडनं आहे ना आपल्याला बघा हातन दिसतोय. बघा इथं तुम्हाला दाखवून देतो. तिथं हा बोर्ड दिसतो, सह्याद्री पिंपरी वगैरे विंचूर गवळी. ही चौफुली लागेल. या चौफुलीपासून सरळ सरळ जायचंय. थोडंसं पुढं आल्यानंतर इथं उभा आहे तर तुम्हाला लेफ्ट साईडला हे बघायला मिळतं छत्रपती संभाजी महाराज प्रवेशद्वार. तर त्याच्याच अपोजिट साईडने आता हा रस्ता, इथं काय बोर्ड वगैरे लावलेला नाहीये. तर इथनं आपल्याला आहे ना सरळ मध्ये जायचं आहे. तर मध्ये जाताना तुम्हाला आहे ना असा काही रस्ता बघायला मिळतो थोडंच मध्ये इथे. तर तिथे जाऊया. मध्ये आल्यानंतरच इथं समोरच तुम्हाला बघायला मिळणार. तर मित्रांनो इथं विहार तुम्हाला पहिले बघायला मिळतं. जाऊया पहिले विहारात आपण. विहार तुम्हाला दाखवतो. तर बाहेरच्या साईडला अस्थि स्तूप आहे बाबासाहेबांचा. तर बघा हे विहार कधी पाडलं. आपलं हे बुद्धविहार 1958 साली बांधलेलं आहे. तर म्हणजे आस्थे आलेली आपण 1998 साली. तर आपले गावचे भूमिपुत्र पी.एल. लोखंडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक होते. ओके. त्यांनी गावासाठी एक काहीतरी बाबासाहेबांचं देणं म्हणून तर बाबासाहेबांची हस्ते आणलेली. ते आमच्या ओढलोपांची लोकांनी ही जतन करून ठेवली. अच्छा. आणि इथं 30 मे हा म्हणजे दरवर्षी 30 मे हा खूप जोरात म्हणजे खूप जल्लोषात कार्यक्रम होतो. ओके. आणि खूप म्हणजे बऱ्याच गावावरून मुंबईवरून पण लोक येतात. अच्छा अच्छा. इथे हो. 30 मेला काय असत? 30 मेला हेच वर्धापन दिन म्हणून आपण पोटा गावतो. दिवसभर पाहून येतात. आता 2 वर्षापूर्वी तर फॉरेनर आले. म्हणजे बाहेरून पण लोक येत असतात. ते आपल्या स्थायिक लोकांना माहिती नाही, बाहेरच्या लोकांना माहिती. बाहेरचे लोक इथे येतात, स्थानिक लोकांना येतात माहिती. पण मग माझ्या माहितीनुसार नाशिक मधल्या बहुतेक जास्त लोकांना इथली माहिती नाही. हा बरोबर. पण त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवत आहे आणि लोकांना जास्त समजलं पाहिजे ही गोष्ट. लोक आपले आले पाहिजे इथे. अजून काय सांगा इथल्याबद्दल? म्हणजे आपल्याला बाबासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोकांना मुंबईला वगैरे खूप लांब जावं लागतं. तर सह्याद्री पिंपरी ठिकाणी ओरिजिनल हस्ती आहे. तर बाबासाहेबांच्या दर्शनासाठी यावं आमची हीच इच्छा आहे.